आता वळूयात आठवड्याच्या मुद्द्याकडे। 19 फेब्रुवारीला राज्यभरात शिवजयंती साजरी होते। त्या पार्श्वभूमीवर महाराजांच्या किल्ल्यांच्या सद्यस्थितीचा झी मीडिया आढावा घेत आहे। आज रायगड जिल्ह्याचा लेखाजोखा, रायगड किल्ल्याचा लेखाजोखा। किल्ले रायगड, शिवशाहीची बुलंद राजधानी, मराठी मनाची अस्मिता। प्रत्यक्ष शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला तीच ही पवित्र भूमी। छत्रपतींचा हा वैभवशाली वारसा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। शिवप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या या किल्ल्याची देखभाल करण्याची जबाबदारी आहे ती पुरातत्व खात्याकडे। किल्ल्याचं संरक्षण आणि डागडुजीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। दुर्दशा या ठिकाणी झालेली आहे। किल्ल्यावरती संपूर्ण जर किल्ला पाहिला तर सरकारकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुठलं दुरुस्तीचं असेल कुठलंही काम या ठिकाणी चालू नाही। रायगडाची अवस्था बघून असं वाटतं की सरकारनी किंवा जे काय पक्ष वगैरे आहेत त्यांनी महाराजांचं नाव घेऊन खूप काही कमवलं, खूप गोष्टी केल्या, पण त्यांनी आता समुद्रात पण स्मारक बांधण्याचा विचार केला, पण आम्हाला या गोष्टी सगळ्या खोट्या वाटतात त्यांच्या। सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरचा हा अभेद्य किल्ला रायरी नावानं ओळखला जात होता। 1656 मध्ये छत्रपतींच्या पारखी नजरेनं या बेलाग किल्ल्याचं महत्त्व हेरलं आणि हा किल्ला ताब्यात घेतला। छत्रपतींनी रायरीला नाव दिलं रायगड। 1674 मध्ये इथंच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। रायगड किल्ला म्हणजे मुघल स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना। महाराजांनी हिरोजी इंदुलकरांवर त्याची उभारणी करण्याची जबाबदारी सोपवली। राज दरबार, राणी महाल, नगारखाना, टकमक टोक, हिरकणी बुरुज, जगदीश्वराचं मंदिर, गंगासागर तलाव, होळीच्या माळाला लागून असलेली लांबलचक बाजारपेठ ही किल्ल्यातली महत्त्वाची ठिकाणं। मात्र महाराष्ट्राचं हे वैभव जपायला सरकारकडे वेळ नाही। लोक सहभाग द्यायला तयार आहेत, शासनाने त्यांची मदत घ्यायला हवी आणि या ठिकाणी काम करायला तुम्हाला नक्कीच तशा प्रकारे लाखो लोक भेटतील। ऐतिहासिक वारसा जपणं ही असते अवघ्या समाजाची जबाबदारी। फक्त सरकारवर सगळी जबाबदारी ढकलून चालणार नाही। शिवरायांच्या राजधानीत वावरताना इथे येणाऱ्या सगळ्यांनीच जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे आणि अपेक्षितही आहे। रायगडच्या परिसरात कचरा आणि दारूच्या बाटल्यांचा खच पाहून मनाला वेदना होतात, तसा संतापही येतो। मी जवळजवळ 2 पोती भरून दारूच्या बाटल्या काढलेल्या आहेत। ह्या दारूच्या बाटल्या आम्ही पूर्ण गडावर, आणि विशेष म्हणजे मेन महाराजांची जी इथं राज्य हे आहे सभागृह त्याच्या आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत। दुर्ग दुर्गेश्वर रायगड म्हणजे साक्षात छत्रपतींच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी। छत्रपतींनी शेवटचा श्वास 1680 ला इथंच घेतला। एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची तयारी होत असताना शिवरायांचा लाडका रायगड मात्र शेवटच्या घटका मोजतोय। गरज आहे ती शिवशाहीच्या या खऱ्या स्मारकाचं जतन होण्याची। प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।